मी लक्ष्मण शिंदे. बघा, हा आपण जो बसवला हा अनॅरोबॅटिक फुगा. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं. म्हणजे आपण जे आपल्या शेतीमध्ये आता रासायनिक आणून टाकतोय, खादीच्या गोण्या वगैरे, तर याच्यापेक्षा हे लिक्विड जे टाकायचे आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये आपण गोमूत्र, शेण, गूळ, ताक आणि जो आपले फळ आहे त्याचा स्क्रब टाकतो. हे सगळं ह्या ड्रम मधून टाकलं तर ड्रम का फिरव, मी ज्या गोष्टी बोलल त्याच्या का फिरवायचं. या ड्रम मध्ये हे सगळं टाकलं का सुरुवातीला 100 लिटर ताक, 100 लिटर गोमूत्र, 200 किलो शेण आणि गूळ 90 किलो, हे सगळं याच्यात टाकलं का याच्यापासून जे पाणी निघतंय ते 200 लिटर पाण्याची मात्रा 1 ट्रॉली शेणखत जेवढं आपण टाकतो त्याची मात्रा तेवढी 200 लिटर पाण्याची. म्हणजे पूर्वी काय करायचो आपण, शेण उखाळ्यात टाकायचो, 6-6 महिने वर्षभर ते कुजवायचो आणि मग ते आपण शेतीत नेऊन टाकायचो. आता तेवढा वेळ कोणाकडे राहिलाच नाही. म्हणजे थोडक्यात उकिरडा बनवायला जागा राहिली नाही, आता क्षेत्र थोडे झाले. तर याच्यामुळे आज आपण याची सुरुवात काय केली का फक्त 15 दिवस हे लिक्विड याच्यात ठेवलं तर त्याच्यापासून याच्यात त्या बॅक्टेरिया सोडतोय आपण. या बॅक्टेरिया या फुग्यामध्ये हवा बंद राहतात. जे आपण खायला टाकलं, शेण, गोमूत्र, ताक, गुळ, हे सगळं हे त्याचं खाणं झालं. हे त्याला खाऊन मल्टिप्लाय होतात त्या बॅक्टेरिया. म्हणजे ज्या आधी जर त्या बॅक्टेरिया हजारांना असतील तर त्या काही कोटीमध्ये होतात आणि त्या शेतीमध्ये गेल्या तर त्या काही कोटीच्या कोटी तयार होतात. आणि मग हे काय करतात, जमिनीमध्ये नको असलेली बुरशी, नको असलेली जी जीवाणू शेतीच्या उपयोगात नाही, हे सगळं खाऊन टाकतात. तुमचा खडक जर असेल ना, हा खडकाला तुम्ही 6 महिने जर हे पाणी देत राहिले ना, त्या खडकाची माती करून टाकली, एवढी ताकद या बॅक्टेरियामध्ये. मग आपल्या सेंद्रिय कर्ब वाढवणं, जमीन भुसभुशीत ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा मित्र गांडूळ. आज आपण ट्रॅक्टर मोठमोठे घेऊन ते शेतात घालून रोटर भले घालून गांडूळच कापून टाकला, राहिलाच नाही. म्हणूनच तुम्ही जर तुमच्या शेतात जर नांगरायला गेले ना, एवढी चिपटे निघाते, डेकळ निघाते आता. हो, तुम्ही आता ह्या जमिनीमध्ये रोटर घालून पहा, नागर घालून पहा, ढेपसच निघू शकत नाही. कारण हे दररोज याला लिक्विड देत आहे. म्हणजे त्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवला आणि जमीन भुसभुशीत केली. तुम्ही सहज जर एखाद्या झाडाच्या बुडाला जर उकरलं ना, इथं गांडूळाची संख्या तुम्हाला भरपूर दिसेल. म्हणजे आज शेतकऱ्याचं मित्र गांडूळ वाढवायचं काम ही सेंद्रिय गरज आहे आपल्याला. का आपण आज 1500, 2-2, 3-3 हजार रुपयाला एक खादीची गोणी घेऊन टाकतोय. का ज्याचा रिझल्ट काय, एक सलाईन सारखा आहे, तेवढा पुरता मर्यादित आहे. पण हे जे काम करतोय तुमचं जमिनीसाठी, का हे खूप फायद्याचं आहे. का आज 1 ट्रॉली शेण खताची मात्रा 200 लिटर पाण्यामध्ये, बरं हे 5000 लिटरचं आहे. हा तुम्ही दररोज 200 लिटर पाणी काढू शकता. म्हणजे 5000 लिटरचा फुगा 5 एकरचं क्षेत्र आरामशीर डेव्हलप करू शकता. बरं, प्रत्येक वेळेस तेवढं नाही टाकायचं. एकदा 200 लिटर तुम्ही पुढे काढलं तर याच्यात एक हप्त्यातून 15 दिवसातून 1 किलो 2 किलो एवढं टाकायचं. सुरुवातीला फक्त जास्त टाकायचं, नंतर जास्त टाकायची गरज नाही, थोडं टाकायचं. आणि 1-2 वर्षातून ते बॅक्टेरिया परत सोडायच्या आणि अपडेट होत राहायचं. पण हे शेतीला खूप गरज आहे, काळाची गरज आहे, सेंद्रिय शेतीची गरज आहे. बघा आता आपण तिथं पाणी कसली या पुढे वास घ्या ना, लगेच वास घ्यायला ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावणी कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी भेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी, हा रंग